वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण इथे बाजरीचं म्हणजे भरड धान्याचा पदार्थ इथे बनवणार आहोत। भरड धान्य आपल्या शरीरासाठी सगळ्यांसाठी लहान मोठ्यांसाठी किती उत्तम आहे आपल्या सर्वांना माहिती आहे। तर भरड धान्याचं सेवन जर आपण वेगवेगळ्या पदार्थातून करत असू तर खरंच शरीरासाठी खूप उत्तम आहे, ते डायजेशन खूप छान होतं। तर इथे आज भरड धान्याचं म्हणजे मी बाजरीचं धिरड इथे मी बनवणार आहे आणि त्याबरोबर मी एक पौष्टिक ऑमलेट करणार आहे। तर हे जर पदार्थ आपण सकाळी नाश्त्याला खाल्ला तर दुपारपर्यंत सुद्धा आपल्याला अजिबात भूक लागणार नाही, असा हे पदार्थ दोन्ही पण आहेत। तर माझ्या चॅनलवरती भरड धान्यांच्या मी बऱ्याचशा रेसिपीज दिलेल्या आहेत, त्या सुद्धा बघा। आणि आजची ही रेसिपी आहे, खूप झटपट होते। भाकरी खाण्याची इच्छा असेल तर भाकरी करायला वेळ लागतो, भाकरीच्या ऐवजी आपण पटकन हे धिरड करू शकतो, खूप लवकर होतो। फक्त यासाठी पीठ आपल्या घरामध्ये हवं आहे दळून आणलेलं। तर चला आज आपण भरड धान्यांची पौष्टिक लहान मोठ्यांना अगदी शरीरासाठी अतिउत्तम पौष्टिक असलेली रेसिपी आपण इथे बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एका बाउल मध्ये आपल्याला बाजरीचं पीठ घ्यायचं आहे। तर बाजरीचं पीठ आपण जे रेग्युलर भाकरीसाठी दळून आणतो तेच पिठाचं आपल्याला इथे हे घावण बनवायचं आहे। तर आपल्याला किती प्रमाणामध्ये बनवायचं आहे तेवढं आपण इथे घ्यायचं आहे बाजरीचं पीठ। आणि याच्यामध्ये फक्त चवीपुरतं म्हणजे अगदी थोडंसं फक्त आपल्याला मीठ घालायचं आहे, खूप जास्त मीठ आपल्याला इथे घालायचं नाहीये। बाजरीचा पदार्थ आहे, थोडंसं मीठ घातलं तरी सुद्धा खूप छान चव येते, चव लागते त्याची। मग खूप जास्त बाजरीच्या पदार्थांमध्ये आपण मीठ घालायचं नाही। व्यवस्थित आपल्याला आता हे भिजवून घ्यायचंय। इथे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे। तर ते किती कशी कन्सिस्टन्सी हवी आहे ते मी इथे दाखवणार आहे। यामध्ये आपल्याला अजून एक थोडंसं एक चवीसाठी किंवा छान एक अजून हेल्दी होण्यासाठी एक पीठ मी इथे घालणार आहे। तर ते मी दाखवते, आपण ते पीठ याच्यामध्ये घालणार आहे। खूप सोपं आहे आणि खूप लवकर होतो। कुठेतरी असे आपले पिठाचे गोळे असतील ते व्यवस्थित मोडून घ्यायचे, अशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे। इथे आपल्याला आता 1 टीस्पून घ्यायचं आहे चण्याचं पीठ। हे बघा, धिरड अजून पौष्टिक तर होणारच आहे आणि टेस्ट पण खूप छान येते। आपण फक्त ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे तरी सुद्धा हे धिरड अतिशय छान लागतं, खूप छान लागतं। तर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आणि बाजूला ठेवायचं आहे। आणि आपल्याला एकीकडे पॅन पण गरम करायचा आहे आणि आपल्याला जे पौष्टिक ऑमलेट बनवायचं आहे त्यासाठी आपण इथे साहित्य काय काय घेतलेलं आहे तर ते आपण इथे बघणार आहे। इथे 2 माझे इथे हे घावण होणार आहे, त्यासाठी मी इथे 1 चमचा आपलं चण्याचं पीठ वापरलेलं आहे। तर तुमचे घावण जास्त असतील तर तुम्ही 2-3 चमचे त्याप्रमाणे इथे घेऊ शकता, कारण ह्या प्रमाणे याची जर घेतली तर टेस्ट खूप छान येते। कुठला एखादा पदार्थ जास्त किंवा कमी असेल तरी पण त्याची चव वेगवेगळी असते आपापल्या ठिकाणी। तर हे 2 घावणला 1 चमचा मी इथे चण्याचं पीठ वापरलेलं आहे। हे बघा, एकदम स्मूथ आता ही पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे। तर हे आपल्याला एक 2-4-5 मिनिटं बाहेर बाजूला ठेवायचे आहे आणि आपल्याला आता तयारी करायची आहे ऑमलेटची। इथे बघा, थोडीशी मी कोथिंबीर कापून घेतलेली आहे, 1 मी अंड इथे घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढ्या ऑमलेट करायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे घेऊ शकता। कढीपत्त्याची इथे काही पानं मी इथे चिरून घेतलेले आहे। कढीपत्त्याची पानं कशातही आपण घालू शकतो, व्यवस्थित बारीक कापून, कारण सगळ्यांना केस गळती समस्या खूप सुरू झालेली आहेत। आणि मी असं बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे की दाराशी मोठमोठाली झाडं असतात झालेली कढीपत्त्याची, पण त्यात जेवणामध्ये जर पानं आली ती तर काढून टाकतात, आवडत नाही बरेच जणांना खायला ती पानं। तर तसं अख्खं पान न टाकता जर अशी कापून तुम्ही टाकलेत तर सहजरित्या आपण कोथिंबीर जशी बारीक कापून असते त्यामुळे ती काढून टाकता येत नाही, त्याप्रमाणे कढीपत्ता सुद्धा आपण इथे बारीक कापू शकतो। तर आता गाजरचा मी थोडासाच तुकडा होता तर तो मी इथे असा किसून घेतलेला आहे, बारीक चाळणीने पण किसलेला आहे तो, जे आपण चहामध्ये आलं टाकतो त्या किसणीने किसून त्याच्याने मी हे इथे किसून घेतलेलं आहे। बघा, तर आता इथे आपलं गाजर किसून झालेलं आहे। इथे तुम्ही मिरची पावडर वापरू शकता किंवा मिरची सुद्धा वापरू शकता। मी इथे मिरची पावडर वापरणार आहे। साहित्य बाजूला ठेवू, आधी आपल्याला आपलं हे धिरड करून घ्यायचं आहे, त्यानंतर आपण मग हे ऑमलेट करणार आहे। वरती मी पॅन ठेवलेला आहे आणि थोडंसं तेल मी लावून घेतलेलं आहे आणि या पॅन वरती मी मिरची फ्राय केलेली आहे, त्यामुळे ऑलरेडी ह्या पॅन मध्ये तेल होतं थोडंसं, तर मी फक्त अगदी थोडंसं तेल इथे घातलेलं आहे। त्याला फुलपात्र म्हणतात। तर ह्याच्यात मध्ये मी हे टाकलेलं आहे, चमचा नाही तुम्ही टाकू शकता, मला ह्याच्याने सोपं वाटतं म्हणून मी असं टाकून घेते।
तुम्ही कितीही मोठं हे टाकू शकता. पूर्ण पॅन भर मी हे टाकलेलं आहे. आणि आता गॅस आपला फुल आहे. थोडंसं आता मिडियम करायचं आहे आणि याला छान कडा सुटेपर्यंत आपल्याला हे तयार होऊ द्यायचं आहे. तुम्ही याच्यावरती झाकण सुद्धा ठेवू शकता, लवकर तयार होतं आपलं. अलगद काढायचा आहे. हे बघा, हे बघा, अगदी कुरकुरीत तयार झालेला आहे हा चिला. चिला म्हणा किंवा घावण म्हणा, हे घावण जर तुम्ही एकदा केलात तर तुम्ही भाकरी खाणं विसरून जाल, एवढा बेस्ट हा लागतो. आता आपल्याला या बाजूने थोडंसं पटकन होऊ द्यायचं आहे. तुम्ही झाकण ठेवलं तरी चालेल आणि लगेच एक बाजू छान कुरकुरीत झालेली आहे. पातळ ते घावण आहे त्यामुळे लगेच तयार होतं. चला, इथे लगेच आपलं घावण इथे तयार झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण तेलाचा वापर अजिबात केलेला नाही. हे बघा, तुम्हाला जाड आणि नरम हवे असेल तर तसे सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. आता आपण थोडासा जाड आणि नरम कसा करायचा ते मी इथे दाखवते. आता पॅनला परत थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि चमचाने आपण जर हे घावण टाकलं तर एक चमचा टाका, मग परत दुसरा चमचा घ्या, असं होतं. म्हणून या वाटीभर जर घेतला आपण तर आपल्याला व्यवस्थित इथे या पॅन मध्ये अलगद एकसारखं सोडता येतं. हे बघा, थोडस जवळ घेऊन आणि हा जाड मी इथे तयार केलेला आहे. हा थोडासा नरम येणार आहे आणि भाजताना हा थोडासा कमी भाजायचा आहे. म्हणजे कुरकुरीत थोडासा कमी केला की हा नरम येतो. आणि थोडस बाजूने तेल सोडायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे. अगदी अर्धा मिनिटाच्या आतमध्ये आपले कडा सुटतात. इथे बघा, आता लगेच आपल्याला उलटा करून टाकायचा आहे. थोडस सर्व बाजूने काढून घ्यायचं आहे आणि आता हा चिला थोडासा याच्यापेक्षा नरम येणार आहे. इथे परत आता आपण थोडंसं झाकण ठेवू आणि आता एकीकडे आपल्याला अंड्याचं ऑमलेट करायला घ्यायचंय. घालून घ्यायचे आहे आपलं गाजर. छोटसच होतं, तुम्ही बघितलं. थोडीशी कोथिंबीर आणि हा कढीपत्ता पण आपल्याला ह्याच्यामध्येच घालायचा आहे. आणि थोडेसे मसाले, पावडर मसाले आपल्याला इथे घालायचे आहेत. 1-2 चिमटी फक्त आपण घेतलेला इथे हिंग. हळद ऑप्शनल आहे, मी अगदी थोडीशी घेते. आणि इथे तुम्ही मिरची पावडरचा वापर करू शकता किंवा इथे हिरवी मिरची वापरू शकता. मी इथे अर्धा टीस्पून घातलेला आहे मिरची पावडर. आणि हे व्यवस्थित मला आता मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला चिमटीभर घालायचं आहे मीठ, चवीपुरतं फक्त, जास्त नाही. आणि आपण ह्याच्यामध्ये पण मीठ जास्त घातलेलं नाहीये चिल्यामध्ये, तर खूप ऍडजस्ट होतं ते. बाजरीच्या पदार्थांमध्ये मी मगाशी बोलले की घावण मध्ये जास्त घालायचं नाही. आपण बाजरीची भाकरी केली तरी सुद्धा थोडंसं चिमटीभर मीठ घालत असतो. हे व्यवस्थित आपण मिक्स केलेले. आता आपल्या इकडे घावण तयार झालेले, तर आपल्याला ऑमलेट करून घ्यायचं. दुसरं घावण आपल्या इथे तयार झालेलं आहे. हे बघा, झालेलं आहे. 1 टीस्पून मी तेल इथे घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला इथे ऑमलेट टाकून घ्यायचं आहे. पौष्टिक गाजर घातलेलं हे ऑमलेट आपलं अतिशय छान लागतं. थोडस आपल्याला एक पसरवून द्यायचं आहे. फक्त आपल्याला इथे गाजर बारीक किसायचे आहे. मला जाड आवडत असेल तर जाड ठेवा किंवा मग असं थोडस पसरवून घ्या. थोडस आपल्याला तेल सोडायचंय बाजूला सगळ्या बाजूने आणि छान आपल्याला हे ऑमलेट होऊ द्यायचंय. थोडस झाकण ठेवा, आपण पटकन होईल. ऑमलेट बघा आपलं एकदम छान झालेलं आहे. आपण उलट करून टाकून दोन्ही साईडने झालेले. गॅस इथे मी बंद केलेला आहे. ऑमलेट इथे आपलं तयार झालेलं आहे आणि आपले छान असे भरड धान्याचं आपल्या इथे घावण पण तयार झालेले आहेत. आपल्या इथे भरड धान्यांचं घावण आणि ऑमलेट आपलं तयार आहे, जे पौष्टिक आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचे हे जर घावण तुम्ही खरंच याच पद्धतीने करून
बघितले तर तुम्हाला भाकरीपेक्षा हे भरड धान्याचे बाजरीच्या पिठाचे घावण सगळ्यांना आवडतील. नक्की करून बघा. फक्त मीठ घालायचं आहे आणि करून बघा. त्याची टेस्ट अप्रतिम आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुकर अंजना चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या दररोजच्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. माझ्या बऱ्याचशा रेसिपीची प्लेलिस्ट मी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जरूर चेक करा. आजची रेसिपी छान वाटली की नाही ती करून बघा आणि कमेंट करून सांगा. परत एक छानशी रेसिपी घेऊन असंच आपण भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.